नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनेलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला अयंगार बेकरीसारखा रवा केक करून दाखवणार आहे. एकदम स्पंजी झालेला आहे, खूपच छान केक झालेला आहे हा. तर आता ते मी साहित्य दाखवते तुम्हाला. सगळ्यात प्रथम मी आता मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये मी आता 1 कप बारीक रवा घेतला. बारीक मोठा कोणताही चालेल. त्याच कपानं मी आता अर्धा कप साखर घेतली आणि 1-2 टेबलस्पून मी मिल्क पावडर घेतली, म्हणजे 1 पाव कप. हे थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेते, म्हणजे साखर बारीक होते. तर हे फिरवून घेतलेलं आहे बघा मिक्सरला. हे झालेलं आहे बारीक. आता ह्याचमध्ये आता मी 1 पाव कप दही घालणार आहे. दही जास्त आंबट नसावं. आणि अर्धा कप दूध घालणार आहे मी. आणि ह्यात मी इसेन्स घातलेली नाही, वेलची पावडर घातलेली आहे. स्किप झाला आहे व्हिडिओ. बारीक करतानाच मी वेलची पावडर टाकलेली आहे. तर हे थोडंसं चमच्यानं मिक्स करून घेते, म्हणजे बाहेर येत नाही. लागलं तर नंतर 1-2 चमचा दूध वापरायचं. घालते वेळी अर्धाच कप घालायचं. हे पुन्हा मी फिरवून घेते आता मिक्सरला. हे बघू शकता तुम्ही, आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. आणि भांड्यामध्ये फक्त 1 चमचा दूध घालून मी त्यात घातलेलं आहे. मीठ चवीला थोडंसं टाकलं मी, चिमूटभर. एक टेबलस्पून दूध मी भांड्यात घालून भांडं साफ केलं आहे आणि त्यात ओतलं. भांड्याला डसलेलं होतं थोडं. तर हे आता मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे. अगदी झटपट बनतो हा केक. तर हे बघू शकता, भांड्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे, तेल लावून. आणि ह्याला आता अर्धा तास झालेला आहे. तर हे बघू शकता कितपत घट आहे. तर हे बरोबर आहे. आता ह्यामध्ये आता मी 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा असं घालून घेणार आहे. सपाट 1 टीस्पून घालून घ्यायचं बेकिंग पावडर आणि सपाट अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचा. आणि हे आता पुन्हा थोडं फेटून घ्यायचं. हे फेटून आता मी भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता मी गॅसवर करणार आहे हा केक. गॅसवर मी कढईमध्ये मीठ तापत ठेवलेलं आहे. मी नेहमी वापरतेलं मीठ आहे हे. आणि त्यावर एक स्टँड ठेवून त्याच्यावर हे आता मी डबा ठेवून घेते. 25 मिनटं झाल्याशिवाय केक उघडून बघायचा नाही. तर हा झालेला आहे केक. थोडा कडानं बाहेर आलेला होता, म्हणून मी काढलेला आहे सुरीनं. व्यवस्थित झालेला आहे. तर काढून घेते मी. अगदी सहजच निघतो आणि खूपच छान झालेला आहे. कलर बघू शकता तुम्ही आणि त्याचं टेक्स्चर पण बघा. मी दाखवते तुम्हाला कसा झालेला आहे. आता कट करून दाखवते तुम्हाला. बघा किती स्पॉन्जी झालेला आहे. मिल्क पावडर नाही घातली तरी चालतं. मी थोडी टेस्ट माव्यासारखी यावी म्हणून घातले. बघा किती स्पंजी झाला आहे. तर हे आता कापून कट करून घेते मी. चॅनेलला सबस्क्राईब करा, हाईप करा, लाईक करा.